ज्यांना काही उद्योग नाही ते हिंदीचा विरोध करतायत। हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा तर मराठी मातृभाषा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत आणि नाव न घेता राज ठाकरेंवर टीका करतायत। भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं। काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे। मला त्या वादात शिरायचं नाही। हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात। आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते, त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे। अशा तिन्ही भाषेला महत्व आहे, पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर 1चं स्थान आहे। भाजपला सगळ्या संस्कृती नष्ट करून टाकायच्या आहेत, सगळ्या रिजनल लँग्वेज, सगळ्या भाषा, प्रादेशिक भाषा संपून टाकायच्या आहे आणि त्यांची थेरी आहे हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तान। आणि या पलीकडे जाणाऱ्या सर्व ज्या भाषा आहेत आणि संस्कृती आहेत, हा बुलडोजर चालवण्याचा एक अमानुष आणि ज्याला मानवतेची सभ्यता उत्क्रांती माफ करणार नाही इतके कुटील डाव या निर्णयाच्या माध्यमातून घेतलेला आहे। आम्ही याचा निषेध करतो आणि आम्हाला स्वप्न मराठीत पडतात आणि त्यामुळे आम्हाला शिक्षणही मराठीतूनच हवं आहे, कारण आपण स्वप्न ज्या भाषेत बघतो त्याच भाषेत आपलं शिक्षण असलं पाहिजे। हे भलतंच काही आपल्याला जे वाढत आहेत, ज्याची आवश्यकता नाही, ज्याची मागणी नाही, याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।